अक्षय तृतीयेच्या दिवशी 18 पैकी केवळ 2 उपाय केल्याने मिळेल अक्षय धनलाभ। अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण हा दिवस शुभ असल्याचं मानलं गेलं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान नष्ट होत नाही आणि त्याचं फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं। तर आज आपण जाणून घ्या की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि आम्ही आपल्याला 18 विकल्प देत आहोत। त्यातून आपण 2 कामं देखील केली तरी अक्षय धनलाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील। तर बघूया काय आहेत ते कामं। पहिलं, या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे। 2, उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी। भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे, याने अनंत पुण्य लाभतं। 4, अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी। 6, अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावीत आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून त्याची पूजा करावी। 5, श्री विष्णू सहस्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते। आजारामध्ये त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे। अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते। 9, नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे। 10, रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते। 11, या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तकं दान केल्याने गुरु बृहस्पती प्रसन्न होतात। 12, विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे। विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल, तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, कारण की या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो। 13, या दिवशी कोणतंही शुभ कार्य प्रारंभ करता येईल। वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही। 14, या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी। 15, आहारात सातूचे सेवन करावे। या दिवशी सातू सेवनाचं अत्यंत महत्त्व आहे। 16, मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे। 17, देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा। 18, या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्यकांड पाठ करावे। यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात। याने जन्मांतरीचे पुण्य फळ प्राप्त होते, याने रामकृपा मिळते।